अरे पण मलाच कळत नाही असं झालं कसं? दरवेळी काहीतरी होतं आणि तो माणूस आपल्या समोर येत नाही आणि कोर्ट आपल्याला पुढची डेट देतं. हे सगळं कोण करते ना हे एकदा कळायला हवं. आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत मी शांत बसू शकत नाही. अरे इट्स ओके, सोड ना ते. त्या एका रिसॉर्टसाठी एवढं का टेन्शन घेतोय? आपण आपले बाकीचे प्रोजेक्टही सुरू करतोय ना. असं नसतं रे. ती जमीन माझ्या आईला हवी होती आणि मला ती जमीन आईला द्यायची नाहीये. मी पुन्हा माहेरचा चहा जॉईन करावा असंही तिला वाटतंय. मला ती नको आहे आणि म्हणून मला ती जमीन हवी आहे. कळतंय का तुला? तिथे ह्यूज रिसॉर्ट बांधून मला तिला दाखवून द्यायचंय की माझी स्वप्न किती ह्यूज आहेत ते. अरे हा, काकूंचा विषय निघाला म्हणून आठवलं. मला उद्या माहेरच्या चहाच्या अॅनिव्हर्सरीचं इन्व्हिटेशन आलं. तू येतोयस ना? मी नाही येणार. हो प्लीज कम ऑन, डोंट टेल मी. राज, तुझ्या घरचा प्रोग्राम आहे तो, तू असायला हवंस तिथे. हे बघ, याआधी सुद्धा यावर आपलं बऱ्याच वेळा डिस्कशन झालंय. तू मला कन्व्हिन्स करून झालायस, त्यामुळे पुन्हा कन्व्हिन्स करायला जाऊ नकोस. काही झालं तरी मी येणार नाहीये. बाय. आणि वैद्यनी छान प्लॅन बनवलाय ना. हो खरंच. आकांक्षा, मी तुला काहीतरी सांगितलं होतं. तुला विस्मरण होतंय का तू मुद्दामून अशी वागतेस? वैनी सगळं लक्षात आहे तिच्या. तुमच्या समोर यायचं नाही ही अट सुद्धा माहिती आहे तिला. तिला काहीतरी बोलायचंय तुमच्याशी म्हणून ती. तिला जर माफी मागायची असेल तर मी तिला माफ करणार नाही. तिने जो गुन्हा केलाय ना त्यासाठी आत्ता खरं तर ती तुरुंगात असायला पाहिजे होती. तिला इथे या घरात राहायला मिळतं हेच खूप आहे. तसं नाही म्हणजे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला ती जर येऊ शकली तर. काय? अरे माहेरचा चहा संपायला निघाली होती ती. त्याच माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनाला यायचा तिला काही एक अधिकार नाही. वहिनी कळतंय मला. मी तिला समजावले. काय ती जर तिथे आली नाही ना तर ते बरं दिसणार. म्हणजे बघा ना, एकतर राजवर्धनही तिथे नसणार आहे आणि ही पण तिथे नसली तर लोक काय काय अर्थ काढतात. लोक आहेत, मीडियावाले आहेत, तिथं हसायलाच बसले. आणि मीडियावाले तर तुम्हाला माहितीच हवे. त्यांना सगळ्याला एक विषय मिळाला ना की ते खुश. उद्या हेडलाईनच ते देतील. स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे माहेरचा चहाचे मोहिते कुटुंब यांच्यात फूट. ते बरं दिसणार. म्हणून आकांक्षा जर तिथे आली ना तर त्यांची तोंड गप्प होती. आणि शिवाय राजवर्धन तिथे येणार नाही, त्यामुळे मीडिया काय लोक पण म्हणतील की माहेरचा चहाचा भावी मालक रुसून बसलाय की काय. आता मी त्याची समजूत तर काढू शकत नाही, पण तुमची समजूत काढण्याचा जर मी प्रयत्न केला नाही तर माझं मन मला खातरंय. ठीक आहे, येऊ दे तिला तिथे. पण तिथे येऊन तिने फक्त कोपऱ्यात बसायचं. माझ्या समोर यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही, कळलं? हो त्याची काळजी मी घेईन ना. अगदी. काय बाबा बघा, राज येणार नाही असं सतत बोलून काकीला दुखवायची गरज नाही. आता जे आहे ते आहे. जे आहे ते सगळ्यांना माहिती आहे बाबा. त्यामुळे काकीला त्रास होईल असे कुठलेही विषय नका काढत जाऊ प्लीज. आणि राजविषयी तर अजिबात नाही. तेव्हा बाबा, राजवर्धन नाहीये किंवा तो येणार नाहीये असे यापुढे नका बोलत जाऊ प्लीज. बस
मिळाली तुला एंट्री काय ग कुठलं कार्ट जन्माला घातलेस आपल्यातली लबाडी आणि हुशारी अजिबातच नाही याच्यात तर काय असो रत्नमाला आणि राजवर्धनची किती तळी उचलू द्यायला मीडिया समोर जे हे दोघे ततपप करतील ना तेव्हा दिवटा काय करतो ते बघ वैदेही आज मी खिचडीच बनवते हा आपल्याला उद्याची बरीच तयारी करायची आहे. हो चालेल. ऐका हो आज मी खिचडीच करणार आहे. उद्याची बरीच तयारी करायची आहे अजून. तुमचं काय तुम्ही राहाल घरात बसून. मी का घरीच बसून राहू मला पण जायचंय गुहागरला. हो हो नुसतं गुहागर गुहागर म्हणून नाचत राहू नका. हो तुमचंच गाव ते आणि तुम्हीच असं बोलताय. हा ठीक आहे सॉरी पण मला माहितीये तुम्ही उद्या गुहागरला जाणारच नाही आहात कारण केसचा निकाल तुमच्या बाजूने लागलाच नाहीये. काय एक मिनिट तुम्हाला कसं कळलं. हा मुद्दाच नाहीये. विषय असा आहे की तुम्ही उद्या गुहागरला जाणार नाही आहात घरीच बसणार आहात. चला ना हो माहेरच्या चहाच्या कार्यक्रमाला. मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका. खिचडी बनवताय ना मग बनवा ना. उगीच माझं डोकं कशाला खाताय. काऊ त्याला नाही यायचं तर कशाला कन्व्हिन्स करतेस राहू दे ना. निदान तुझं ऐकून तरी काकूंनी आता शांत बसावं. ऐक तो जरी येणार नसला तरी आपल्याला त्याला न्यावं लागेल. कसं उचलून घेऊन जायचं काहीतरी काय बोलतेस ग. माझी बाई ऐक माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ना एक गाडी मागूया आणि याला त्या गाडीत बसवूया आणि सरळ ती गाडी कार्यक्रमाला घेऊन जाऊया. म्हणजे एकदा का कार्यक्रमाला पोहोचलं की मग हा बोका कसला नाही म्हणतोय. तू सतत बोका बोका बोलू नको. सॉरी कळलं का तुला मी काय सांगितलं ते. काऊ पण असं कसं करायचं फसवल्यासारखं होईल ना त्याला. यात काय फसवल्यासारखं. त्याचा बँक बॅलन्स काय आपल्या अकाउंटवर घेतोय का आपण. आणि पुण्याचं काम करतोय आपण. आई मुलाची भेट घडवून आणतोय. पुण्य पदरात पडेल. ते तुझ्या पदरात पडेल माझ्याकडे पदरच नाहीये. झाला फालतू विनोद करून झाला. ऐक तू मी सांगते ना तसंच करूया. अगं पण काऊ थांब ऐक जरा थांब. ऐका हो उद्या जर तुम्ही घरीच बसून राहणार असाल तर मला एक मदत कराल का. बोला काय करायचंय. हा संस्कृती आणि परंपरेचं लेक्चर द्यायला कुठे जायचं असेल तर जाईन मी. नाही हो असं काहीच करायचं नाहीये. उद्या तात्या येत आहेत ना गावावरून तर तुम्ही त्यांना पिक करायला जाल का. म्हणजे मी तुम्हाला कॅब बुक करून देते हवं तर. फक्त तुम्ही तिकडे जा आणि येताना त्यांना तुमच्या बरोबर इकडे घेऊन या. हा ठीक आहे एवढं मी करूच शकतो. खूप चांगले आहात तुम्ही. थँक्यू सो मच. झालं खिचडी बनवताय ना. ही काऊ पण ना उद्या राजला खरं काय ते कळल्यावर गोंधळ होईल सगळा. तुम्ही सुपारी देऊन तर बघा. आपल्याकडे सुपारी दिलेला माणूस कधीच नाराज होत नाही. लोकांची सुपारी घेऊन त्यांना सुपारीसारखं कातरणं हेच तर आपलं काम आहे. तुम्ही फक्त नाव सांगा. रत्नमाला मोहिते काय. ॲड्रेस
माहेरच्या चहाचं ऑफिस. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. फक्त मी सांगितली तेवढी कॅश रेडी ठेवा. मी जास्त बोलत नाही, कामाचे पैसे घेतो. रत्नमाला मोहिते. काय करू? उशीर झालाय. राजला फोन करू का नको करू? काय वेळ आलीये. एकेकाळी माझ्या छोट्याशा राजला घेऊन कोणालाही न विचारता घर सोडलं होतं मी. आणि आता त्याच माझ्या राजला फोन करू का नको हा विचार करावा लागतोय मला. कधीच ते हॅलो. हॅलो, कसा आहेस बाळा? मी बरं आहे. तू कशी आहेस? आपला मुलगा जवळ नसताना एखादी आई कशी असेल? इतक्या रात्री कॉल केला? कारण तुला माहितीये राज, मला कारणही माहितीये आणि तुला माझं उत्तरही माहितीये. हे नाही येणार. माहेरचा चहा तुझा आहे आणि माझा आता त्याच्याशी काहीच संबंध नाही. आणि माझ्याशी आई मुलाचं नातं असं तोडून टाकता येतं का राज? कितीही प्रयत्न केला तरी नाही तोडताय. तू काही म्हण, हे नाही येणार. असं काय करतोयस बाळा? रे, लोक मला 100 प्रश्न विचारतील. तू माझा कन्सर्न नाही आहे आणि याचा विचार तू आधीच करायला हवा होतास, जेव्हा माहेरचा चहा तू मला माझ्या पद्धतीने चालवू देत नव्हतीस. आता जर माझं तिथे काहीच राहिलं नाहीये तर मी येऊन काय करू? राज, तू लहान होतास ना, तेव्हा तुला चालता चालता साधी ठेच लागली तरी धावत यायचं रे मी. आता मला लोकांच्या प्रश्नांची ठेच लागू नये म्हणून माझ्यासाठी नाही येणार तू. माहेरच्या चहासाठी नाही, पण आईसाठी सुद्धा येणार नाहीस. मी तुला प्रॉमिस नाही करू शकत. मी बघेन. बाय. हॅलो. हा हॅलो. हा राजवर्धन बोलतोय. तुम्ही पोहोचलात का? मी येतोय तुम्हाला घ्यायला. मला घ्यायला? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? आणि आणि मला घ्यायला तुम्ही कुठे येणार आहात? आणि मुळात त्यासाठी मला कुठे यायचंय का? हो, मी गुहागरातच आहे. तुम्ही कोण बोलताय? आणि मला सांगा, कावेरीचाच नंबर आहे ना? तुम्ही येणार होतात ना आज मुंबईला? हो, कोण येणार होतं मुंबईला? मी? हो, मी कुठला येतोय मुंबईला? पण ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही कोण बोलताय आणि हा कावेरीचा नंबर आहे ना? मला वाटतंय क्रॉस कनेक्शन लागेल. हॅलो हॅलो हॅलो. कोणाचा फोन होता? तात्यांचा फोन होता. ते स्टेशनला पोहोचलेत. मी कॉफी संपवून त्यांना लगेच घ्यायला निघतो. तात्यांचा फोन होता? हो. तात्या स्टेशनला पोहोचलेत म्हणजे? आता म्हणजे काय त्यात? ते येणार होते ना. त्यांचा फोन आला होता, ते आले म्हणून.
अरे देवा, तात्या खरंच आले की काय? खरंच आले म्हणजे नव्हते येणार का? ते विषय असा आहे. काय 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 झालं? व्हॉट हॅपन काकू? तुम्ही इतकं कन्फ्युज का झालाय? नाही ते तुम्ही खोटं बोललात माझ्याशी. तात्या येणार नव्हते. तुमचा नक्की काय प्लॅन होता मला आत्ताच्या आत्ता सांग. ते आम्ही असं ठरवलं होतं. मला असं वाटत होतं की तुम्ही त्या गाडीत बसाल आणि ती गाडी आम्ही थेट इव्हेंटला घेऊन जाऊ. म्हणजे तिकडे मीडियावाले आणि असतील ना, तर त्यांच्यासमोर तुम्ही नाही म्हणू शकणार नाही असं मी ठरवलं होतं. पण तात्यांच्या फोनने गडबड केली सगळी. काल रात्री आईचा फोन आला होता तेव्हा एका मोमेंटसाठी मला खरंच वाटलं होतं की मी इव्हेंटला यावं. पण हा तुमचा खोटेपणा बघून मला आता यावंसं वाटत नाही. अहो नाही, असं नका करू. मॅडम साठी तरी असं नका करू. रत्नमाला मॅडम तुमच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसले. तुम्ही यायला हवं. आई वडिलांना ना कधी वाट बघायला लावू नये. त्यांना ताटकळत ठेवण्यासारखा दुसरा गुन्हा नाहीये या जगात. त्यांनी जर का आपल्याला लहानपणापासून अशी वाट बघायला लावली असती तर आपण जे मागू ना ते आणून देतात. आपल्याला जे हवं ते देतात. आपल्यासाठी धावून येतात. तर मग आपण त्यांच्यासाठी धावून जायला नको का? साधा वर्गात पहिला नंबर आला ना आपला तरी अभिमानाने ऊर भरून येतो त्यांचा. आपल्या पायाला साधी ठेच लागली तरी त्यांच्या डोळ्यात आधी पाणी येतं. अहो मग आपल्या आई वडिलांचं अपयश असेल किंवा त्यांनी कमवलेलं यश ते सेलिब्रेट करण्यासाठी आपण त्यांच्या बाजूला उभं राहायला नको का? झालं नाही झालं का तुमचं इमोशनल स्पीच देऊन? या तुमच्या भाषणासाठी मी फार फार तर टाळ्या वाजवू शकतो. बट आय वोंट चेंज माय माइंड. या आता. काऊ, उशीर होतोय आपल्याला. निघूया आपण. चल काऊ. आदित्य चल ना लवकर, उशीर झालाय. हो ग बाई. ओ माय माय आदित्य, यू आर लुकिंग ग्रेट टुडे. चल आपण एक सेल्फी घेऊया. सानिया आदित्य थोडं स्माइल कर ना. सानिया मला टेन्शन आलंय खूप. टेन्शन? आता कसलं टेन्शन आलंय तुला? इव्हेंट मध्ये मला जर का बोलायला सांगितलं तर काय बोलणार आहे मी? मला कळत नाही काय बोलू तिकडे. असं कसं काही कळत नाहीये? अरे काहीतरी छान पॉझिटिव्ह बोल. इट्स प्राऊड मोमेंट यार. सानिया, हाय आले. आदित्य खूप उशीर झालाय, लगेच ये. हा मी वाट बघते. बाय. आलो. हा आदित्य बोल. हा राज, अरे तुझं इव्हेंटला याचं डिसाईड होत नाहीये का अजून? नाही म्हणजे मला काकी बोलली तसं, पण नाही 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 माझं डिसाईड झालंय ऑलरेडी. अच्छा म्हणजे येतोस ना तू? नाही मी नाही येणार. राज असं नको करूस ना तू, प्लीज ये. हे बघ तू सांगितलं म्हणून मी तुझ्या जागेवर बसलो खरा, पण आज सगळ्यांसमोर मला तुझ्या जागी राहून मिरवता नाही येणार राज. मला
मला खूप ऑकवर्ड फील होतंय रे. हे सगळं तुझं आहे राज. राज हे बघ, मी भरताने पादुका ठेवून जसा कारभार चालवला तसा चालवू शकतो, पण मी आदित्य, हे बघ, तुला त्या ठिकाणी बसवलंय कारण मला माहेरचा चहा दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ द्यायचा नव्हता, कळलं? हो राज, मी ऐकलं ना तुझं. मग आता तू माझं ऐक. हे बघ, आज इव्हेंट मध्ये सगळ्यांसमोर मला खोटं वागणं नाही जमणार रे राज. न जमायला काय चाललंय? कम ऑन आदित्य. हे बघ, आय एम शुअर तू हे सगळं करू शकतोस. राज हे बघ, मला काय जमेल काय जमणार नाही हे मला माहिती आहे. मला फक्त तू इतकंच सांग, तू इव्हेंटला येणार आहेस ना? आदित्य, एकदा सांगितलं ना मी तुला, मी येणार नाहीये. चल आता जास्त विचार करत बसू नकोस. कॉंग्रॅट्स आणि ऑल द बेस्ट. राज अरे बाय. सगळ्यांना जी कामं दिली आहेत ती त्यांनीच करा. कुणाला मदत करायला जायचंय म्हणून स्वतःचं काम सोडून नका, ठीक आहे? तू कॅटरिंगचं सगळं बघायचंय. गेस्ट यायला लागले तर एंट्रन्सला तू उभा राहा, ठीक आहे? आणि ऐका, ग्रीट करताना फुलं देताना अजिबात घाई करू नका, ठीक आहे? प्रत्येक गेस्टला आपण स्पेशल ट्रीटमेंट देतोय असाच फील पाहिजे, ओके? बरं वैदेही, मला सांग, एंट्रन्स पासून त्यांना त्यांच्या सीट पर्यंत नेण्यासाठी 2 जण तरी असतील ना? हो, त्याची काळजी करू नको, ते मॅनेज केलंय, ठीक आहे? वैदेही मॅम, रत्न मला मोहिते मॅम आल्या. ओके, कम ऑन गाईज, चला आवरा. हे बघा, हा इव्हेंट छान झाला ना, मी सगळ्यांना पार्टी देईन, पण हा इव्हेंट छान झाला पाहिजे. चल कावेरी, लवकर. छान केली तर व्यवस्था अगदी तुम्ही सगळी. छान, मस्त, फार छान. आणि मग आपल्याकडे असं गोल आणि पाणी नेहमी सारखं आहेच, तू ठरवलंस तसं. हॅलो बच्चा. जावई बाबू या, एक फोटो. हा. इथे समोर बघ ना. बच्चा, आपल्या चौघांचा पण एक सेल्फी काढ. हा, काढ ना. अहो, नीट हसाव. मला वाटतं आपण पुढे होऊया. हो, प्लीज या ना. आदित्य, तुला कुठली घाई आहे? थांब ना जरा. हो ना, आपण एक फोटो काढून घेऊया. हो. काकी गेली आतमध्ये, आपण जायला हवं ना? हो, पण तू काय करतोय आदित्य? अहो पण अरे, ह्या मेमरीज हा. गोळा करायच्या असतात. गप्प उभा राहा. काकी गेली, आपण जाऊयात का प्लीज? कार्यक्रमाला उशीर होईल, आपण जाऊयात. चला. एक्साइटमेंट तर बघा. चला. अरे वा, छान वैदेही, खरंच खूप छान केलीस व्यवस्था. एकदम प्रसन्न वाटलं. हो, खूपच फ्रेश वाटते. छान केलं मॅनेजमेंट. थँक्यू. प्लीज कम मॅम, प्लीज कम. नमस्कार. वेलकम. अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. नमस्कार.
बघता बघता 20 वर्ष झाली. हो, ग्रेट. त्या 20 वर्षातली गेली 7 वर्ष इन्व्हेस्टर्स म्हणून तुम्हीही माहेरच्या चहाला खूप सहकार्य केलं, त्याबद्दल तुमचेही आभार. थँक्यू थँक्यू. रत्नमाला मॅडम, तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. बाय द वे, राजवर्धन कुठे आहेत? दिसले नाहीत कुठे? राजवर्धननी माहेरचा चहा सोडलाय, तुम्हाला माहिती नाही का? न्यूज आलेली मध्ये. नाही, असं काही नाहीये. राजवर्धन अजून माहेरच्या चहा बरोबर आहे. हो, मग आहेत कुठे ते? खरं तर राजने एक नवीन बिझनेस सुरू केलाय, तर सध्या तिकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी थोडं माहेरच्या चहावरचं लक्ष काढून घेतलंय, बस इतकंच. पण दुसरा बिझनेस म्हणजे कोणता? कन्स्ट्रक्शनचा बिझनेस सुरू करतो. अरे वा, म्हणजे माहेरच्या चहा सोबत माहेर पण जपणारं घर देणार तुम्ही. या ना, या. हो, पण ते येणार आहेत ना? येतोच आहे तो, म्हणजे इथेच अडकलाय जरा कुठल्या तरी कामात. त्यांनी म्हटलं की तुम्ही पुढे वा, मी येतोय. 5 मिनिटात कार्यक्रम सुरू होतोय. तू ऑडिओ सिस्टीम नीट एकीने जाऊन बघ. हा, जा लवकर जा. वैदेही अहो, थांब, खूप काम आहे. वैदेही ऐक तरी माझं. काय आहे? रत्नमाला मॅडमचा चेहरा पडलाय. का? आमच्या अरेंजमेंट मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तसं नाही ग, सगळीजण त्यांना राजवर्धन सरांबद्दल विचारतायत ना. आपल्याला काहीतरी करायला हवं. काय करणार आपण खाऊ? तू आत्ता म्हणालीस ना विमान आण, ते आणीन मी. पण राज, नॉट पॉसिबल. सॉरी. आपण असं म्हणून कसं चालेल? काही झालं ना तरी आपल्याला राजवर्धन सरांना इकडे आणायलाच हवं. तू एक काम करतेस का? त्यांना फोन करून बघतेस का? खाऊ, आपण जो सकाळी प्रकार केला ना, त्यावरून मला नाही वाटत राज येईल. तो खूप चिडलाय. आणि आता मी फोन केला ना तर भलतंच काहीतरी होऊन बसेल. हे बघ, हा कार्यक्रम होणं गरजेचं आहे की नाही? राज आला काय नाही आला काय, हा इव्हेंट छान झाला पाहिजे. माझं ऐक, मला खूप काम आहे. इकडे सगळीजण तुमच्याबद्दल मॅडमना विचारतायत, त्यांना उत्तरं द्यावी लागतायत. तुम्ही थोड्या वेळासाठी तरी कार्यक्रमाला या ना, प्लीज. येस मिस्टर अग्रवाल, या, आय एम कमिंग विथ इन हाफ एन आवर. या, सी यू. काकू, इकडे सगळीजण तुमच्याबद्दल मॅडमना विचारतायत, त्यांना उत्तरं द्यावी लागतायत. तुम्ही थोड्या वेळासाठी तरी कार्यक्रमाला या ना, प्लीज. नॉट पॉसिबल. बाय. नॉट पॉसिबल. बाय. असा काय हा बोका? इतका कशाला भाव खातोय? काकू पण ना थांब चिवट, पण मी जाणार नाही म्हणजे नाही. यावेळी कोण आलं? मी येत नाही म्हणून काकू स्वतः न्यायला आलं की काय? हॅलो, मी आलोय. मी पैसे तयार ठेवा, मी गन तयार ठेवा. प्लीज कम मॅम, या.
ओ आदित्य, हॅलो, हाय. हाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय मग आदित्य, कसं वाटतंय माहेरच्या चहामध्ये मोठ्या पोस्टवर? नाही म्हणजे राजवर्धनची पोस्ट सांभाळताना नेमकं कसं वाटतंय? अभिमान वाटतोय. मी सांगते ना, माझे जावई इतकी मेहनत घेतात, रात्रभर ऑफिस मध्ये कामच करत बसतात. तुम्हाला सांगते, राजवर्धन असताना फक्त 10% ग्रोथ झाली होती माहेरच्या चहाची, पण आता आमचे जावई बापू ती 100% करतील याची खात्री आहे. काय हो, बरोबर की नाही? हो ना, आमची सानिया तर सांगत असते आमचे जावई बापू एकदम बिझी असतात. खरं तर आमचं नुकतंच लग्न झालंय, पण आदित्य बिझनेसच्या बाबतीत एवढा पॅशनेट आहे ना की त्याच्याकडे माझ्यासाठी वेळच नाहीये. बट आय डोंट माइंड. शेवटी बिझनेस म्हटलं तर या सगळ्या गोष्टी आल्याच, आणि बिझनेस आहे तर मोहित आहे, फॅमिली आहे, आणि मोठा बिझनेस आहे म्हटलं तसे छोटे मोठे कॉम्प्रोमाइजेस करावेच लागतात. बरं, बाय द वे, विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. चहा पाणी झालं ना सगळं? हो. काही लागलं तर सांगा. बच्चू आहे ना, काही काळजी करू नका. सकाळपासून ताईला भेटतो नाहीये, मी आलोच भेटू. हा, ओके. मॅडम, आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. असं कसं? कार्यक्रम सुरू कसा करा? म्हणजे राजवर्धन कुठे आले अजून? खरं तर एवढी सगळी माणसं आली आहेत, त्यांचा खोळंबा नको ना व्हायला. त्यांचा ही वेळ महत्वाचा आहे. राज येतच असेल, आपण सुरू करूया, तोपर्यंत येईलच तो. हा, ओके. नमस्कार. आता थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, तर सगळ्यांनी स्थानापन्न व्हावे ही विनंती. नमस्कार. आज माहेरच्या चहाच्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही सगळे इथे आलात, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती आम्हाला सुखावणारी आहे. तुमचा खूप वेळ न घेता आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. परंपरा आणि संस्कृती जपणारा हा आपला माहेरचा चहा, त्याच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलनाने करणार आहोत, तर मी विनंती करते रत्नमाला मॅडम आणि आदित्य सर यांना, त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करा. नजर बघा, नजर कशी बघत होती माझ्याकडे वाघिणीसारखी. गप्प बस, शांत राहा जरा. यावंच लागलंय. काही गोष्टी अशा असतात जेव्हा मनातले सगळे ग्रजेस, इगो, राग हे सगळं बाजूला ठेवून उभं राहावं लागतं. तूच शिकवलंयस ना. मी विनंती करते मान्यवरांनी कृपया आसनस्थ व्हावं. बस. मी आदित्य सरांना विनंती करते त्यांनी या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द बोलावे. आजचा दिवस खरं तर आपणा सगळ्यांसाठीच खास आहेच, पण माझ्यासाठी आजचा दिवस हा सर्वार्थानं वेगळा आहे. काय आहे माहेरचा चहा? माझी काकी म्हणजेच रत्नमाला मोहिते हिच्या अथक परिश्रमातून उभं राहिलेलं एक वेगळं साम्राज्य आहे माहेरचा चहा. कित्येक वर्षांची मेहनत आणि त्या मेहनतीचं फलित आहे माहेरचा चहा. माझ्या काकीच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणाऱ्या माझ्या भावाच्या म्हणजेच राजवर्धनच्या कष्टाचं फळ आहे माहेरचा चहा. खरं तर आज मी इथे त्याच्या जागी उभा राहून बोलतोय, पण मला त्याचा अभिमान वाटतो. का माहितीये?
कारण आज मी त्याच्या जागी उभा राहून बोलत असलो तरी सुद्धा त्याच्या डोळ्यात आज माझ्याविषयी असूया नाही तर निव्वळ प्रेम दिसतंय. आणि हेच निस्वार्थी प्रेम म्हणजे आपला हा माहेरचा चहा. आज माहेरचा चहाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. आणि केवळ 20च नाही, या पुढचे 100, 150 अनेक वर्ष आपला माहेरचा चहा हा त्याच्या ग्राहकांच्या मनावर असंच अधिराज्य गाजवत राहील याची मला खात्री आहे. मी आता रत्नमाला मॅडमना विनंती करते त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आज माहेरच्या चहाचा 20वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने तुम्ही सगळे इतक्या आपुलकीने इथे आलायत त्यासाठी सर्वप्रथम मी त्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वीस वर्ष झाली एका छोट्याशा टपरीतून माहेरच्या चहाच्या व्यवसायाला मी सुरुवात केली आणि आज त्याचा एवढा मोठा वटवृक्ष झाला. हे यश माझ्या एकटीचं निश्चितच नाहीये. या यशात तुम्ही सगळे सहभागी आहात. त्यामुळे त्या छोट्याशा टपरीवरती माझ्या हातचा पहिला चहा पिणाऱ्या माणसापासून आजपर्यंत माहेरच्या चहाचा आस्वाद घेणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते आणि त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देते. आत्ताच आदित्यने विचारलं की माहेरचा चहा म्हणजे काय. खरंच माहेरचा चहा म्हणजे काय. इथे असणाऱ्या प्रत्येक विवाहित स्त्रीला माहेर या शब्दाचा अर्थ उमगलाय. मी सगळ्या पतींना विनंती करते की घरी गेल्यावरती एकदा तरी आयुष्यात आपल्या पत्नीला विचारा, माहेर हा शब्द उच्चारताना तुझ्या मनात नेमकं काय येतं. त्यांनाही माहेर या शब्दाचा अर्थ उमगेल. माहेर या शब्दात वसला आहे प्रेम, आपुलकी, काळजी, आदर. माहेर या शब्दाला ना मायेची ऊब आहे. पिता जसा छतासारखा आधार देतो ना, त्या आधाराची भावना आहे, भावंडांचा स्नेह आहे आणि हे सगळं सामावलंय आमच्या एक कप चहात. आणि म्हणूनच तो माहेरचा चहा आहे. खरंच संस्कृती आणि परंपरा माहेरच्या चहाचा पाया आहेत, तसा त्या माहेरच्या चहाचा कळसही आहे. आता बघा ना, रस्त्यावरती काबाड कष्ट करणारा एखादा कामगार असू दे, घरोघरी पेपर टाकणारा एखादा पेपरवाला मुलगा असू दे, स्टेशनवर, बस स्टँडवरती हमाली करणारा हमाल असू दे, दिवसभर पायपीट करणारा एखादा सेल्समन असू दे, कुरिअर बॉय असू दे, ऑफिसेसमध्ये डबे पोचवणारा डबेवाला असू दे, किंवा लाखोंच्या उलाढाली करून डोकं जड झालेला एखादा सीए असू दे, एअर कंडिशन केबिन मध्ये बसलेला बॉस असू दे किंवा नोकर वर्ग असू दे, या सगळ्यांसाठी
माहेरच्या चहाच्या 1 कप चहात सारखंच समाधान आहे. त्यांचा सारखा श्रमपरिहार होतो. या सगळ्यांसाठी माहेरचा चहा सारखाच आहे आणि म्हणूनच माहेरच्या चहासाठी सुद्धा हे सगळे सारखेच आहे. या आपुलकीमुळे चहात जो गोडवा निर्माण झालाय ना, तो कुठल्याही गुळापेक्षा किंवा साखरेपेक्षा सुद्धा जास्त गोड आहे. उद्या मी इथे असेल नसेल, माहेरचा चहा असाच सगळ्यांना आपुलकी वाटत राहील, सगळ्यांचा श्रमपरिहार करत राहील. त्यातला गोडवा असाच टिकून राहावं हीच माझी ईश्वराचरणी प्रार्थना. काय ग, कशाला बोलवलं? ऐक जरा, जेवणाची व्यवस्था झाली का बघून लगेच. हो ठीक आहे. किती बोलतीये ही बाई. हिची बोलती बंद करणार होतात ना तुम्ही. कधी फुटणार आहे तुमचा बॉम्ब? गप्प बस, लवकरच फुटेल बॉम्ब, बघत राहा. आजपर्यंत तुम्ही माहेरच्या चहाला जी आपुलकी दाखवली, जे प्रेम दिलं, ते असंच राहू दे हीच माझी तुम्हा सगळ्यांकडे प्रार्थना. आता या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पत्रकारांना मी विनंती करते, माहेरच्या चहाच्या प्रवासाविषयी त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते विचारू शकता. मॅम, कसं वाटतंय आपल्याला? 20 वर्ष झाली माहेरच्या चहाला. खरं सांगू, खूप समाधान वाटतं आणि अतिशय आनंदही वाटतोय. मॅम बदलत्या काळानुसार माहेरचा चहा बदलेल का? आणि नाही बदलला तर तो मागे पडेल का? खरं तर ना, काळ किती बदलला तरी मूळ भावना कधीही बदलत नाही. म्हणजे प्रेम आणि आपुलकी काळ बदलला तरी तशीच राहते ना. आणि जोपर्यंत प्रेम आणि आपुलकी आहे तोपर्यंत माहेरचा चहा असेल. मॅम, एक मिनिट. माझा प्रश्न असा आहे की राजवर्धन मोहिते तुमच्या घरी राहत नाही. संस्कृती परंपरेचा तुम्ही डंका मिरवता, तरी पण राजवर्धन मोहिते एका मुलीसोबत लिव्ह इन मध्ये राहतात आहे, हे आपल्याला कितपत पटतंय? आणि एवढंच नाही तर ती मुलगी तुमच्या ऑफिस मध्ये काम करते हे सुद्धा आम्हाला कळलंय. तर हे खरं आहे का? आणि जर हे खरं असेल तर तुमचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता म्हणून ते दोघं लिव्हिंग मध्ये राहतात आहे, की राजवर्धन मोहिते यांना सवय आहे प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासोबत लिव्हिंग मध्ये राहण्याची, की त्यांची लाईफस्टाईलच अशी आहे? म्हणजे कपात देशाला संस्कारांचा संदेश देणारे माहेरच्या चहाच्या सर्वेसर्वा रत्नमाला मोहिते संस्कृती आणि परंपरा स्वतःच्याच घरी टिकवू शकला नाही, असा याचा अर्थ होत नाही का? हे बघा, तुम्ही आता काय वाटेल ते प्रश्न विचारताय. कुठे काय बोलावं हे कळतंय का तुम्हाला? सॉरी, पण पत्रकाराची कसं वागावं हे तुम्हाला कळतंय का? पत्रकार,
पत्रकार झालात म्हणून कुठेही काही बोलण्याची लिबर्टी मिळते का तुम्हाला? तोंडाला जरा लगाम घाला तुमच्या. उगीच तोंडाला येईल ते परत सुटू नका. माइंड युअर लँग्वेज मिस्टर मोहिते. मी उगाच काही बरळत नाहीये. प्रूफ्स आहेत माझ्याकडे. बघू काय प्रूफ्स आहेत. खोटं आहे सगळं. हाऊ डेअर यू. तुमची हिम्मत कशी झाली आमचे असे फोटोज काढण्याची? हो तर सत्य आहे तर हे. खरंच तुमचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे का? सर, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्हीच तुमच्या एम्प्लॉयची निवड केली होती की हे सगळं आपोआप घडलं? अरे आता इथेच आहे. मॅम, तुम्ही माहेरच्या चहामध्ये काम करता ना? राजवर्धन आणि तुमचं नातं काय? लिव्हिंग मध्ये राहण्याचा निर्णय तुमचाच होता की त्यामागे काही? हो मॅडम, तुमच्या घरच्यांना या गोष्टीची कल्पना आहे का? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? तुझी हिम्मत कशी झाली असं बोलण्याची? हिम्मत कशी झाली? असले प्रश्न विचारायला लाज नाही वाटत? लाज नाही वाटत तुला? हा? राज, ऐक माझं. राज, राज, राज त्या मुलीबरोबर फ्लॅट शेअर करतो म्हणजे त्यांच्यात काहीतरी नातं असलं पाहिजे. असा निष्कर्ष कसा काय काढलात तुम्ही? मी त्या मुलीला खूप चांगली ओळखते आणि मी माझ्या मुलालाही ओळखते. माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच माझ्या मुलावरही विश्वास आहे. तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझा त्या मुलीवर सुद्धा आहे. आणि काय आहे, बातमीदार आहात ना तुम्ही? तुमच्या सूत्रांनी तुम्हाला जरा थोडी चुकीची बातमी दिली. पुढच्या वेळेला ना तुमचा सोर्स नीट तपासून पहा. तो फ्लॅट त्या मुलीच्या मैत्रिणीचा आहे. आणि तिथे तीही राहते. तीन सज्ञान व्यक्तींनी एक फ्लॅट शेअर करून राहावं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याच्यात लुडबुड करायचा कोणालाही अधिकार नाही, तुम्हाला सुद्धा. बातम्या देता ना,
बातमीदारांना प्रश्न विचारताना सतसत विवेक बुद्धीचा वापर करावा, जी तुमच्यापाशी नाही. बातम्या देणं तुमचा व्यवसाय मान्य आहे मला, पण त्या बातम्या मिळवा. खोट्या बातम्या करून विकू नका. आणि कसं आहे ना मिस्टर पत्रकार, कुठल्याही रिलेशनला थोडा खोट्याचा मसाला लावून विकणं हा तुमचा बिझनेस असेल. म्हणून प्रत्येक रिलेशन एकाच चष्म्यातून बघायची ना सवय झाली आहे तुम्हाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज इथे गेस्ट म्हणून आलाय म्हणून सोडतोय. पुन्हा जर असं काही उलट सुलट बोललात ना तर परिणाम वाईट होतील ना, वाईट होतील. धमकी देता? वॉर्न करतो. धमकी समजून उद्याच्या पेपरमध्ये छापाला न्यूज मिळाली ना, कॉंग्रॅच्युलेशन्स त्याबद्दल. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, आता तुम्ही जाऊ शकता. याचे वाईट परिणाम भोगावे लागतील माहेरच्या चहाला. बच्चू, हो ताई, चला बाहेर चला. चला. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते, तुम्ही बसून घ्या. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. रत्नमाला मॅम, आय मस्ट से, तुम्ही एक न सुटणारं कोडं आहात. आत्ता इथे जे काही घडलं त्यावरून असंच वाटतंय की तुम्ही सुद्धा आधुनिकतेचा पुरस्कार करता. संस्कृती आणि परंपरेला जी माणसं जोपासतात ती काळाच्या मागे असतात, हा गैरसमज आहे तुमचा. संस्कृती कुठली आणि चुकीच्या रूढी कुठल्या हे ओळखता आलं पाहिजे. ज्याला हे ओळखता येतं ना, त्याची प्रगती निश्चित होते. फक्त राजहंसासारखं दूध आणि पाणी वेगळं करता आलं पाहिजे. एक मिनिट. तुम्ही इथे काय करताय? आणि गिटार घेऊन कुठे चाललात? आपलं म्युझिकचं काही ठरलं नव्हतं ना? हो. तुम्ही सकाळी मीटिंगला नव्हतात का? नव्हतो. 2 दिवस तुम्हाला पाहिलं नाही मी. आय कार्ड दाखवू शकाल का तुमचं? हो. अरे मॅडम, तुम्ही काय रे, ओके आहेस ना? खाली काय करतोय? मला त्या लोकांसमोर थांबायचं नव्हतं म्हणून फक्त बाहेर आलो. अरे तो पत्रकार मूर्ख होता. हे काय बोलायचं, कुठून आला तो उपटसुंब्यासारखा? मामा त्याची जरा इन्फो काढ, मला तो हवाय.
त्याची सगळी पत्रकारिता बाहेर काढतो की नाही ते बघ. ठीक आहे, मी बघतो, तू टेन्शन नको घेऊस. बरं, प्रेस कॉन्फरन्स संपली की वरती आहे? जे काही घडलं त्यामुळे काकूंना खूप वाईट वाटलं असं. हो रे, बिचारी कावेरी एवढ्यात आली आहे गावावरून, काय वाटलं असेल तिला. बरं, तिला घेऊन ये वरती. हा, हॅलो. अहो कशाला काळजी करताय आणि कशाला सारखा सारखा फोन करताय मला? मला सांगितलं ना, त्या रत्नमाला मोहितेला आज मी माझ्या बंदुकीने टिपणार म्हणजे टिपणार. तिचा खेळ खलास करणार म्हणजे करणार. कळलं? आता आपण पाहूया माहेरच्या चहाच्या 20 वर्षांच्या प्रवासाची एक झलक. बच्चू मामा प्लीज. सुस्वागतम. माहेरचा चहाच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त इथे मनापासून जमलेल्या तमाम मित्र परिवाराचे हार्दिक स्वागत. आज आपला माहेरचा चहा 20 वर्षांचा झाला. माहेरच्या चहाची स्थापना 2002 साली झाली असली तरी माहेरच्या चहाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला तो 1997 साली. माहेरचा चहाच्या सर्वेसर्वा श्रीमती रत्नमाला मोहिते यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाहासाठी मुंबईचा रस्ता धरला आणि आपल्या खडतर प्रवासाला सुरुवात केली. मुळातच सुगरण असल्या कारणाने रत्नमाला मोहिते यांना स्वयंपाकाची आवड होतीच. शिवाय त्यांची एक जमेची बाजू म्हणजे त्या चहा उत्तम बनवीत असत. म्हणून त्यांनी अगदी छोटेखानी, ज्याला आजच्या भाषेत आपण स्टॉल म्हणू शकतो, अशा जागेतून पोळी भाजी विकण्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रवासात हळूहळू पोळी भाजी मागे पडली आणि लोकांचा प्रतिसाद मिळू लागला तो त्यांच्या हातून बनलेल्या चहाला. नेमकी ही गोष्ट लक्षात आल्यावर रत्नमाला मोहितेंनी चहा हेच आपल्या व्यवसायाचे साधन असेल असे मनोमन ठरवले आणि मग त्यांनी माहेरचा चहाची स्थापना केली. साधारण 20 वर्षात आज मुंबई, ठाणेसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात माहेरचा चहा लोकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. आज लाखो लोक आपल्या दिवसाची सुरुवात माहेरचा चहापासून करतात. शिवाय हजारो लोकांना माहेरचा चहापासून मिळालेल्या रोजगारामुळे अनेक लोकांचं कुटुंब सुखी झालं आहे. म्हणजे माहेरचा चहा फक्त चहाच नाही तर लोकांचे जगणेही गोड करतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. माहेरच्या चहाचे मसाले माहेरच्या चहाला स्पेशल बनवतातच,
पण त्याहून वेगळं आणि ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपली परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान माहेरचा चहा कायम जोपासत आला आहे. घुंगरू, तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. काकूंच्या ब्रेसलेटचे काकू कुणी केलं हे सगळं? हो, कुणी केलं हे सगळं? तो माणूस. कोण माणूस? रत्नमाला मॅडमच्या जीवाला धोका आहे. काय? आपल्याला लवकर गेलं पाहिजे. सावकाश या. तुम्ही भा पुढे. या पटकन. नीट बघावं लागेल. प्लीज नीट बघा. बरं, नक्की काय करणार आहे तो? बंदूक असं म्हणाला तो. व्हॉट? शिट. बरं, एक काम करा, तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघतो. आणि हो, कुणाला काही सांगू नका, नाहीतर उगाच गोंधळ होईल. प्लीज. डॉक्टरला बोलवा. राज, वैद्य तुम्ही काळजी करू नका, मी बघतो, करतो काहीतरी. ऍम्ब्युलन्स बोला कुठेतरी. बाबा मी फोन लावतो. अहो, तुमचा बॉम्ब हाच होता का? तो आत्ता फुटला. काकी, डॉक्टर म्हणालेत ना आता, काळजी करायची काहीच गरज नाहीये. राज आता आउट ऑफ डेंजर. बरं झालं तुम्ही त्याला घरी आणण्याचा डिसिजन घेतला. त्याला आता कम्फर्टेबली आराम करता येईल. हो ना,
हे घाबरण्याचं काहीच कारण नाहीये. गोळी फक्त राजच्या हाताला चाटून गेली. आणि आता त्याची काळजी घ्यायला आपण सगळे आहोत ना इथे. मॅडम नका काळजी करू, होईल सगळं ठीक. कावेरी, मला खरंच कळत नाही की असं काय वाईट केलंय मी कोणाचं, की मला ठार मारण्याचा प्रयत्न केला कोणीतरी. आणि माझ्या आयुष्यात काय घडायचं ते घडू दे, पण माझ्या मुलाला का? स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी तो, त्याला काही झालं असतं तर. बाकी जी गोष्ट घडली नाहीये त्याचा विचार करून का स्वतःला त्रास करून घेतेस तू? मला तर उलटा हा प्रश्न पडलाय की तुला मारायचा प्रयत्न कोण आणि का करेल? मलाही तोच प्रश्न पडलाय. पण लवकरच सापडेल आपल्याला. पोलीस तपास करतायत ना. गुन्हेगार असं किती दिवस लपून राहील? नक्की सापडेल. मी येतो. म्हणजे तुम्हीही थांबू नका फार वेळ. त्याला जरा आराम करू द्या ना. येतो.